आज आपण साऊथ इंडियन स्टाईलने मेदूवडा बनवणार आहे। हा मेदूवडा वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट जाळीदार असतो। इथे बघू शकता अगदी छान असा आतून जाळीदार आणि सॉफ्ट हा मेदूवडा तयार झालेला आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मेदूवडा बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने बरोबर 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ पातेल्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतून हलक्या हाताने चोळून उडीद डाळ धुवून घ्यायची आहे। तर बघू शकता या डाळीमध्ये भरपूर असं पावडर लावलेली असते, केमिकल पावडर लावलेली असते, त्यामुळे याच्यामध्ये भरपूर असं पांढरं पाणी निघत आहे आणि याच्यामध्ये स्टार्चही भरपूर असतो। आता ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतून ही डाळ भिजायला ठेवलेली आहे। बरोबर 3 तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे। याच्यापेक्षा जास्तही आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची नाही। जर तुम्ही जास्त वेळ जरी ही डाळ भिजायला ठेवली ना तरीही आपले हे मेदूवडे परफेक्ट होत नाहीत। आता ही भिजलेली डाळ आपण एका पुरणाच्या चाळणीवरती काढायची आहे आणि लगेचच आपल्याला ही उडदाची डाळ बारीक करून घ्यायची आहे। तर इथे मी अगदी बारीक मिक्सरचं भांडं असतं ना ते घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित आपली ही डाळ छान अशी बारीक होईल। आता ही उडदाची डाळ बारीक करताना याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही, डायरेक्ट आपण अशी ही डाळ बारीक करून घ्यायची आहे। तर इथे मी अगदी छान अशी ही डाळ बारीक करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही। जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यातून बारीक करताना डाळ व्यवस्थित बारीक होत नसेल ना तर तुम्ही हवं तर अर्धा ते 1 चमचा याच्यामध्ये पाणी घालू शकता। तर अशा पद्धतीने इथे मी ही डाळ छान अशी बारीक करून घेतलेली आहे। एकदम छान स्मूथ बारीक केली तरीही चालू शकते किंवा थोडीशी बारीक रवाळ ठेवली तरीही चालू शकते, पण हे जे बारीक केलेलं मिश्रण आहे ना ते आपल्याला घट्ट हवं आहे। तर बघू शकता आता हे सर्व डाळ मी छान अशी बारीक करून घेतलेली आहे आणि आपल्याला ही छान असं फेटून घ्यायचं आहे आणि हलकं करून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटे आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडंसं फेटून घेतलं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला हे फेटायला खूप जास्त जड जातं, कारण तर हे पीठ खूप असं जड असतं आणि घट्टही असतं। जसं हे पीठ फेटलं जातं ना तसं हे पीठ हलकं होतं, त्यामुळे नंतर आपल्याला हे फेटायलाही जास्त जड जात नाही। आता थोड्या वेळानंतर इथे मी चेक करून पाहत आहे की हे पीठ व्यवस्थित हलकं झालेलं आहे का। तर कसं चेक करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणीमध्ये या पिठाचा थोडासा गोळा टाकायचा। जर हा गोळा पाण्यावरती तरंगत असेल तर आपलं मेदूवड्यासाठीचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। जर हे गोळा आहे ना तो पाण्यामध्ये बुडत असेल तर आपल्याला हे जे मिश्रण आहे किंवा पीठ आहे ते आणखी फेटायचं आहे। मेदूवडा बनवण्यासाठी इथे मी 4 पद्धती तुम्हाला दाखवत आहे। इथे अशा पद्धतीने पळी आहे ना ती उलटी करून घ्यायची आणि त्याला पाणी लावायचं आहे आणि एखादा असा गोळा करून घ्यायचा आहे। गोळा आपल्याला छान असा मऊ करून घ्यायचा आणि पळीवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि जसा मेदूवड्याचा आकार असतो ना त्या पद्धतीने गोल करून याच्यामध्ये मध्ये होल करायचा आहे। तर ही आपली पहिली पद्धत आहे। जर तुम्ही पहिल्यांदा वडे बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवू शकता। तुम्हाला जर डायरेक्ट वडे तेलामध्ये टाकण्याची भीती वाटत असेल ना तर अशा पद्धतीने टाकू शकता। थोडंसं पळीला हलवायचं जेणेकरून हे जे वडे आहेत ना ते तेलामध्ये पडतील। आता दुसरी पद्धत दाखवत आहे। अशा पद्धतीने वाटी घ्यायची, वाटीलाही मी पाणी लावून घेतलेलं आहे। याला गोळा काढून घ्यायचा। गोळा काढताना आपल्याला काय करायचं आहे, हे थोडंसं असं मळून घ्यायचं, म्हणजे जो मेदूवडा आहे ना तो छान असा आपला आकार देता येतो किंवा स्मूथ बनतो। आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून मध्ये अशा पद्धतीने होल करून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा ही तयार करून घेतलेला मेदूवडा आपल्याला तेलामध्ये सोडताना अशा पद्धतीने सोडायचा आहे।
थोडंसं आपल्याला वाटीलाही हलवायचं आहे, जेणेकरून हा मेदूवडा तेलामध्ये पटकन पडला जाईल. इथे मी तिसरी पद्धत दाखवत आहे. तर ही तिसरी पद्धत आहे ना, ती हातावरती बनवून दाखवत आहे. दोन्ही हाताला पाणी लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा गोळा करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोटाने होल करून घ्यायचा आहे. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आपण जर पहिल्यांदा बनवत असेल, नवीनच शिकत असेल, तर थोडाफार आकारही आपल्याला परफेक्ट देता येणार नाही. पण जसजसं प्रॅक्टिस होईल ना, तसतसं आपल्याला व्यवस्थित आकार देता येतो. तर आता इथे मी चौथी पद्धत दाखवत आहे. तर एकाच हाताने इथे आपण हा मेदूवडा बनवू शकतो. तर मऊ असा गोळा बनवून इथे आपल्याला होल करून घ्यायचा आहे. बघू शकता आपला परफेक्ट असा मेदूवडा तयार झालेला आहे. नवीनच जर शिकत असाल तर थोडंफार आकार बिघडला तरीही चालू शकते. आता मेदूवडे तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मेदूवडे सोडून घेत आहे. आणि आपल्याला हे मेदूवडे तेलामध्ये टाकले ना, मध्यम गॅस करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे सर्व मेदूवडे तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये मेदूवडे टाकले की लगेच त्याला हलवायचं नाही. थोडंसं हे मेदूवडे तळून वरती आलं की त्याला हलवायचं आहे. बघू शकता हे मेदूवडे आहेत ना, ते वर अशी तळून आलेले आहेत. म्हणजे आपलं मेदूवड्यासाठीचं जे पीठ होतं ना, ते अगदी परफेक्ट तयार झालेलं होतं. आणि या मेदूवड्याला सोनेरी कलर येईपर्यंत छान असं आपल्याला तळून घ्यायचा आहे. पहिल्यांदा जो मेदूवडा टाकलेला आहे ना, तो अगोदर तळला जातो. जसजसं हे मेदूवडे तळले जातील ना, तसतसं काढून घ्यायचे आहेत. बघू शकता अगदी परफेक्ट आपला मेदूवडा तयार झालेला आहे. याच्यातलं तेल निथळून आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. इथे मी जसजसं तळले जातील तसतसं हे मेदूवडे काढून घेत आहे आणि अगदी परफेक्ट आपले हे मेदूवडे तयार झालेले आहेत. आता राहिलेले हे मेदूवडे मी अशा पद्धतीने करून घेणार आहे. मी जेवढं मिश्रण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बरोबर 10 अशा आकाराचे मेदूवडे तयार झालेले आहेत. हे मेदूवडे आपण सांबर बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर सर्व करू शकतो. इथे मी आज याच्याबरोबर चटणी बनवत आहे. त्यासाठी ओला नारळ, हिरवी मिरची, डाळ व कोथिंबीर, मीठ, आलं, 4-5 लसूण पाकळ्या आणि चिंच घेतलेली आहे. चिंच जर नसेल तर याऐवजी तुम्ही दही घेतलं तरीही चालू शकेल. याने थोडासा आंबट अशी चटणी तयार होते. जर तुम्हाला आंबट चटणी नको असेल तर चिंच किंवा दही नाही घेतलं तरीही चालू शकेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व साहित्य टाकायचे आहेत. आलं आणि मिरची याचे असे तुकडे करून टाकायचे, म्हणजे व्यवस्थित या मिक्सरमध्ये बारीक होतात. ते मी जी सर्व साहित्य घेतलेली आहेत ना, ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपली मेदूवड्याबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट अशी ही चटणी दिसत आहे. तुम्हाला जशी पातळ घट्ट कन्सिस्टन्सी आवडते त्या पद्धतीने ही चटणी बनवून घ्यायची आहे. आता ही चटणी अशीच खाऊ शकतो, पण याच्यावरती मी फोडणी देत आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि 2 चिमूट हिंग टाकलेला आहे आणि मस्त अशी आपली ही फोडणी या चटणीवरती टाकून घ्यायची आहे. आपली ही मेदूवड्याबरोबर खाण्यासाठीची ही चटणी तयार झालेली आहे. मेदूवड्याबरोबर ही चटणी असते ना, ती थोडीशी पातळच असते, जास्त घट्ट नसते. तर इथे आपले मस्त असे मेदूवडे आणि चटणी तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीही साऊथ इंडियन पद्धतीने छान असे मेदूवडे बनवू शकता. बघू शकता इथे मी एक मेदूवडा तुम्हाला तोडून दाखवते. अगदी आतून सॉफ्ट आणि जाळीदार हा मेदूवडा तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आणि अचूक कृती मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की मेदूवडे बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा.
म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.